आमदार महेंद्र थोरवे यांचा बूज हास्य क्लब खोपोलीतर्फे भव्य सत्कार। 5 वर्षातील जनसंपर्क आणि सुसंवाद यामुळे खोपोलीकरांनी लाडके आमदार म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून दिले। बूज हास्य क्लब खोपोलीचे संस्थापक बाबूभाई ओसवाल यांनी बूज हास्य क्लब खोपोलीच्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सत्कार सोहळा गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता उत्साहात पार पाडला। या कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री सौ उज्ज्वला दिघे यांच्या स्वररचित स्वागत गीताने झाली। या सोहळ्यात हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई ओसवाल, अध्यक्ष कुलवंत सिंग, जागतिक पर्यावरण परिषदेचे पुरस्कार प्राप्त हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील तसेच लोहाणा महाजनवाडीचे अध्यक्ष शैलेश विठलाणी उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार थोरवे यांचा गौरव हास्य क्लबच्या संस्थापक बाबूभाई ओसवाल यांच्या मागील वर्षातील जनसंपर्क आणि सुसंवाद यामुळे खोपोलीकरांनी लाडके आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांना निवडून दिले असल्याचे अधोरेखित करण्यात आले। आमदार थोरवे यांना कार्यसम्राट अशी पदवी देत त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमात पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या समस्या मांडण्यात आल्या। ठेवीदारांचे सुमारे 220 कोटी रुपये अडकले असून ते लवकर मार्गी लागण्याची मागणी करण्यात आली। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित बूज हास्य क्लब यांनी महेंद्र थोरवे यांचा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले व सत्काराला उत्तर देताना हास्य क्लबचा सदस्य असल्याचा अभिमान व्यक्त केला। खोपोलीकरांच्या पाठिंब्यामुळेच पुन्हा आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। तसेच पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले। हा प्रश्न सोडवण्यास खालापूर आणि कर्जत मतदारसंघाला मोठा दिलासा मिळेल असे मत व्यक्त केले। या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक दीक्षित मालुसरे यांनी केले, तर सूत्रसंचालन शोभा धायगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र ओसवाल यांनी केले। या प्रसंगी संपर्क प्रमुख कर्जत खालापूर पंकज पाटील, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, मोहन अवसरमल, हेमंत नांदे, दिनेश थोरवे, संतोष मालकर, अनिल मिंढे, भाऊ सणस, पंकज देशमुख यासह अनेक मान्यवर, बूज हास्य क्लबचे सदस्य व तमाम खोपोलीकर या प्रसंगी उपस्थित होते।